हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असताल. तर आज आपण बनणार आहोत सोयाबीनच्या वड्यांचे जे आहे ते कोफ्ते बनणार आहोत आज आपण. तर चला मग स्टार्ट करूयात. तर इथे जे आहे ते मी घेतलेले आहे, एका बाउलमध्ये सोयाबीन घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. उकळलेलं पाणी होतं ते मीठ टाकलेलं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटमध्ये भिजून ठेवायचे. मग ते एकदम सॉफ्ट होऊन जातं. त्याचं जे आहे नंतर मग आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. जे आगाऊ पाणी त्याच्यामध्ये असतं ना ते काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे असं हातामध्ये जे आहे ते पूर्ण असं दाबून जे आहे त्याचं पाणी काढून घ्यायचं. खूप सॉफ्ट होते. गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर पटकन जे आहे ते सॉफ्ट होऊन जाते. तर ते जे आहे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आता. आणि याला जे आहे ते आता झाकण लावून हे करून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा बारीक बारीक जे आहे त्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे मी. आता हे बी आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कांदा आणि लसूण टाकलेला आहे, बारीक वाटलेलं लसूण टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ, हळद, काश्मीरी रेड चिली पावडर, साधं जी मिरची पावडर असतं ते मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला आणि मीठ हे सगळं मीठ टाकून घ्यायचं आहे. एवढे मसाले त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणखीन कोथिंबीर वरतून आपल्याला आणि मध्ये लगेच जे आहे ते बेसन ॲड करून घ्यायचं आहे. आणि याला चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये पाणी टाकायची वगैरे काही गरज नाही, कारण सोयाबीन जे आहे ते सॉफ्ट झालेले असते. त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी असतं, मॉइश्चर असतं. त्याच्याने बेसन पिठलं जे आहे ते ऑटोमॅटिक असं एकदम भारी त्याची कन्सिस्टन्सी होऊन जाते. हे बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी याला. आणि आता याचे जे आहे ते आपल्याला हातामध्ये घेऊन असे गोळे करायचे. मी हाताला पाणी किंवा हाताला तेल असं काहीच लावलेलं नाही आहे. असे साध्या प्रकारे याचे जे आहेत आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत. तर हे पहा इथे जे आहे ते सगळ्या प्रकारे ते सगळ्याचे बॉल्स असे करून घेतलेले आहेत मी. आणि सगळे जे आहे ते रेडी झाल्यानंतर कढईमध्ये जे आहे साईडला तेल गरम होण्याचं ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला कमी गॅस करून मग त्याच्यामध्ये जे आहे ते हे बॉल सोडायचे आहेत. साईडने हळूहळू सोडायचं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते एकदाच 5 ते 6 असे बॉल तळून निघतात. आणि कमी गॅसवर तळायचा आहे, फुल गॅस करायचा नाही. कारण फुल गॅस जर आपण केला तर ते कच्चे राहतात, मधून कच्चे राहतात. बाहेरून तर म्हणजे पटकन फ्राय होऊन जातात, असे गोल्डन पडतात, पण मधून जे आहे ते कच्चं राहतं, पिटपिट लागतं. त्याच्याने आपल्याला जे आहे ते कमी गॅसवर आधी थोडे तळून घ्यायचे आहेत. मग पूर्ण मधून चांगलं मस्त तळल्यानंतर त्याच्यानंतर फुल गॅस करून थोडेसे मग तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा अशा प्रकारे थोडं थोडंसं मध्ये जे आहे ते हलवत पण राहायचं यायला आपल्याला. आणि ही भाजी ना खूप खूप टेस्टी लागते बरं का. तुम्ही पण हे घरी एकदम नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते. मी ही भाजी केली त्याच्याने खूप छान असं घरामध्ये पूर्ण एकदम सुगंध पसरलेला होता, कारण एवढी भाजी टेस्टी लागते ना, खूप छान लागते. नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर बघा आता हे जे आहे ते पूर्ण असं मस्त तळून झालेलं आहे. मस्त असं त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता जे आहे ते आपल्याला हे बॉल जे आहे ते बाहेर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघा मस्त असे फ्राय झालेत, खूप छान दिसतात. याचं पूर्ण तेल जे आहे ते साईडला काढून घ्यायचं, म्हणजे पूर्ण तेल जे आहे असं निचरेपर्यंत जे आहे ते आपल्याला असं तेल पूर्ण त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे. आणि साईडला जे आहे ते आपल्याला बॉल्स काढून घ्यायचे आहेत. मग दुसरे जे आहेत आणखी मग दुसरे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर ते सगळे बॉल झाल्यानंतर आता इथे साईडला ठेवून घ्यायचे आहे. आणखीन दुसरी कढई, कारण आता आपण ग्रेव्ही त्याची करण्यासाठी घेऊयात. इथे कढई चांगली गरम झाली, त्याच्यामध्ये तेल टाकून तेल पण चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचे आहेत जिरे, अर्धा चम्मचमध्ये जिरे टाकलेले आहे. जिरे चांगले तडतडू द्यायचे आहेत आपल्याला. आणि याच्यामध्ये टाकत आहे मी कांद्याची आणि लसूणची प्युरी. हे पूर्ण जे आहे ते मी ग्राइंड करून घेतलं होतं मिक्सरमध्ये, तर ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे चांगल्या प्रकारे फ्राय करायचं. आणि जोपर्यंत हे मसाला जे आहे ते स्वतःहून तेल थोडं सोडत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं आहे आपल्याला. तर बघा आता हे जे चांगल्या प्रकारे फ्राय होतच आहे, तोपर्यंत माझी साईडला तयारी पण चालूच होती, कारण पुढचे जी भाज्याचे जे स्टेप्स वगैरे असतात किंवा मध्ये काय काय टाकायचं असतात ते पण साईडला जे आहे सगळं करून घ्यायचं. आणि ह्याला जे आहे ते आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला याला 1च मिनिट जे आहे झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून हे मसाले जे आहे ह्याच्यातलं पाणी जे असतं, मॉइश्चर जे असतं ते पूर्ण येऊन जातं. आणि आता हे जे आहे तेल सोडतं मसाला, तर हे बघा इथं पूर्ण तेल सोडून दिलेलं आहे मसाल्याने आपल्या. तर आता याच्यामध्ये जे आहेत आपल्याला मसाला ॲड करायचे आहे. तिथे धनिया पावडर घेतलेला आहे, हळद, साधी मिरची, काश्मीरी चिली पावडर, गरम मसाला, सब्जी मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. मी एवढे मसाले घेतलेले आहेत. हे मसाले पूर्ण जे आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला.
आणि या भाजीमध्ये मी तुम्ही बघितलं असेल, मी काश्मीरी रेड चिली पावडर आणि आपलं साधं जे रेड चिली पावडर असतं ते पण यूज केलेलं आहे. कारण तिखटपणासाठी साधं रेड चिली पावडर लागतं आणि कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर यूज केलं जातं. ते मसाला टाकून जे आहे आपल्याला कांद्याच्या ज्याच्यामध्ये जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. टोमॅटो प्युरी आधीच मध्ये टाकायची नाही आहे आपल्याला. तर हे चांगल्या प्रकारे जे आहे ते आता मिक्स करून घ्यायचं आहे याला. कारण मसाले पण या पूर्ण ह्याच्यामध्ये आता परतले पाहिजेत, कारण मसाले असे कच्चे कच्चे नाही लागायला पाहिजे. तर बघा थोडेसे परतले आहेत, आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे टोमॅटोची प्युरी. टोमॅटो आणि हिरवी मिरचीचं ग्राइंड करून घेतलेलं आहे मी, आणि ते टाकून आता आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याला पण 1-2 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा आता हे पण मसाला जे आहे ते असं पूर्ण फ्राय झालेला आहे. याने पण जे आहे ते साईडने थोडंसं तेलात सोडून दिलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपली क्वांटिटी केवढी आहे भाजीची वगैरे त्याच्यावर पाणी आधारित असतं. कारण जे आपले बॉल्स आहेत, जे कोफ्ते आहेत, ते जे आहे ते पाणी ग्रेव्ही जी असते त्याची सोकून घेतात. त्याच्याने ग्रेव्ही जी आहे ते नंतर कमी पडते. जेणेकरून आधीच थोडंसं जास्तमध्ये पाणी टाकायचं. थोडेसे जर पातळ झाली आपली ग्रेव्ही ते तर हरकत नाही, काही नाही हरकत नाही. कारण जे बॉल्स जे आहेत आपले ते चांगली ग्रेव्ही अशी सोकून घेतात मध्ये, मग त्याच्याने ग्रेव्ही कमी होते भाजीतली. त्याच्याने थोडंसं मध्ये मी जास्तच पाणी टाकलेलं आहे, 1.5 ग्लासमध्ये पाणी टाकलेलं आहे मी. आता याला चांगलं थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि वरतून जे आहे ते कोथिंबीर टाकायची. याच्यामध्ये मी कसुरी मेथी पण टाकली होती मसाल्यामध्येच, तर ते मी दाखवायचं विसरून गेले. कसुरी मेथी पण टाकली होती, त्याच्याने खूप छान फ्लेवर होतो. तुम्ही पण नक्की टाका ते मध्ये, स्किप करू नका. तर कोथिंबीर टाकली मस्त याला बॉईल होऊ द्यायची आहे साईडने एकदम. बघा मस्त साईडनं कशी बॉईल आली आहे ते. लगेच याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते वडे. आपण जे पूर्ण म्हणजे हे कोफ्ते जे तळे होते, हे कोफ्ते जे आहेत पूर्ण तळलेमध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि याला जे आहे ते 1च मिनिट जे आहे ते असं गॅसवरती थोडीशी उकळू द्यायची आहे, जेणेकरून ते कोफ्ते जे आहे ते पूर्ण त्याची ग्रेव्ही जी आहे ते सुकून घेतील. तर बघा भाजी जी आहे आता किती छान दिसत आहे, एकदम रेडी पण झालेली आहे भाजी. वरतून आणखी मस्त कोथिंबीर गार्निश करायची आहे आपल्याला. मग भाजी टेस्ट करून बघायची, खूप छान लागते. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब हे पण नक्कीच करा. बाय.